नमस्कार, स्मिताज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत फ्लावर बटाटा रस्सा भाजी. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. भाजीसाठी लागणारं साहित्य: फ्लावर बटाटा आपण इथे कापून स्वच्छ धुवून घेतला आहे. तर भाजीच्या फोडणीसाठी लागणार आहे लसूण. लसणीच्या 4-5 पाकळ्या आहेत, 1 इंच आलं, मिरची, 2 मोठे कांदे, टोमॅटो, कोथिंबीर आणि कढीपत्ता. आता आपण मसाले बघूया. लाल तिखट, हळद, धणा पावडर आणि गरम मसाला. आता इथे कुकर गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातलं आहे. तेल तापलं की त्यामध्ये मोहरी पाव चमचा जिरं. आता तडतडलं की यामध्ये आपण चिरून घेतलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे. अगदी मऊ होईपर्यंतच आपण परतणार आहोत. आता आपण यामध्ये आलं, लसूण आणि मिरची ही जाडसर आपण कुटून घेतली आहे ती घालणार आहोत. यामध्ये ही कांद्याबरोबर छान परतायची आहे. आता यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत. इथे 2 मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहे, ते आपण या कांद्यामध्ये परतून घ्यायचे आहे. कांदा आणि टोमॅटो याची मऊसर पेस्ट होईल इतपत आपण शिजवून घेणार आहोत. कांदा आणि टोमॅटो चांगला शिजला आहे. आता यावर आपण सुके मसाले घालणार आहोत. हळद अर्धा चमचा, 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणा पावडर. आता हे मसाले आपण कांदा आणि टोमॅटोमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे. जसं हे परतू आपण तसं हे स्मॅश करून घेऊ आपण. आता हे छान एकजीव झाला आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर घालू, कढीपत्ता, हे छान पेस्ट झाली याची. आता यामध्ये आपण फ्लावर आणि बटाटा घालून घेऊ. हा मसाला फ्लावर बटाट्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे. चवीप्रमाणे मीठ. भाजीमध्ये मीठ घातल्यानंतर आपण हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने भाजी बनवली की ह्याला वाटण्याची गरज लागत नाही. ही भाजी खूप छान होते. तर यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत. गरम मसाला पाव चमचा. हे छान एकत्र करून घेऊ. भाजी मिक्स करून झाली की आपण कुकरचं झाकण लावून 2 शिट्ट्या करून घेणार आहोत. 2 शिट्ट्या झाल्या. आता आपण कुकर उघडून बघूया. भाजी आपली छान मस्त एकदम रस्सेदार भाजी तयार आहे. फ्लावर बटाटा भाजी, फ्लावर बटाटा रस्सा भाजी तयार आहे. या भाजीमध्ये तुम्ही अगदी 2 ते 3 टेबलस्पून पाणी घालून तुम्ही ही सुकी भाजी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. फ्लावर बटाटा रस्स्याची भाजी तुम्हाला आवडली तर स्मिताज किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.